डे 66 आज आपल्या परतीचा दिवस आहे. सो काही इसेन्शियल्स घ्यायला आणि लास्ट टाइम या व्ह्यूला बाय करायला आलेलो. मग परत येऊन सामान पॅक केलं, काही लास्ट फोटोज काढले आणि हॉस्टेलला फायनल गुड बाय करून आपण निघालो. कसारदेवी ते काठगोदाम डायरेक्ट कॅब बुक केलेली, ज्याची कॉस्ट होती 2200 रुपये. जाताना रस्त्यात नीम करोली बाबाचं कैची धाम पण लागलेलं, बट इथे गर्दी मजबूत होती वीकेंडमुळे आणि आम्हाला आमची ट्रेन मिस करायची नव्हती, त्यामुळे आम्ही इथे थांबलो नाही. पुढे एक सुंदर मॅनेजमेंट कॉलेजची बिल्डिंग होती आणि त्याच्याच बाजूला होतं पायलट बाबाचा आश्रम. ऑलमोस्ट 3.5 तास लागले काठगोदाम पोहोचायला आणि आल्या आल्या आम्ही एक कॅफे बघितलं. भूक तर लागलेली, पण मेन रिझन होतं की आमच्या परतीच्या प्रवासाचे बुकिंग्स वेगवेगळे होते. सो प्रणाली आणि प्रवीणची ट्रेन रात्री लेट होती आणि त्यांना इथेच दिवसभर काम करत बसायचं होतं. मग त्यांना बाय करून आपण काठगोदाम स्टेशनला पोहोचलो आणि आपली एक्झॅक्ट टाइमवर असणारी ट्रेन पकडली. ऑलमोस्ट 6 तासाच्या प्रवासात आपण मोस्टली झोपलेलो. इव्हनिंगला हे मील पण आलेलं आणि मग फायनली पोहोचलो आपण न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरनं एअरपोर्टला डायरेक्ट मेट्रो आहे. सो मेट्रोने गेलो, कॅब वगैरे केली नाही. फ्लाईट 4ची होती आणि आम्ही पोहोचलेलो 10:30 वाजता. सो मोस्टली एडिटिंग करत ठुसत तिकडे तिकडे टाइमपास केला. ॲज युजल इंडिगोची फ्लाईट डिलेड होती. 3:15चं बोर्डिंग 4ला चालू झालं. एक मस्त मोठं ब्लू प्लेन बघून मग आपण फायनली टेक ऑफ घेतला. थोड्याच वेळा दुसऱ्या साईडला सनराईज बघितला आणि सकाळी सकाळी ढगांच्यावर उडण्याची मजा घेत आपण फायनली मुंबईला पोहोचलो. टचडाऊन करताच क्लायमेट चेंजमुळे अचानक एवढं गरम वाटायला लागलं की काय सांगू. महाराजांना वंदन करून घरी आलो. बऱ्याच वेळा आईशी गप्पा मारल्या आणि जेवण करून झोपलो. ते डायरेक्ट 6:45ला उठलो. 9 दिवसांनी बाईक बघून जरा बरं वाटलं. एका क्लिकमध्ये स्टार्ट झाली. बस अशा प्रकारे आपली कसारदेवी नैनिताल ट्रिप संपलेली. आता उद्यापासून रेग्युलर लाईफ चालू होईल. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.